नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला बी मधील जो अध्ययन प्रक्रियेचे मूल्य निर्धारण नावाचा विषय आहे त्या विषयातील शततम क्रमाचा अर्थ व त्यावरची उदाहरणे याविषयी माहिती सांगणार आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, MA MEd सेट, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. चला तर पाहूया शततम क्रमाचा अर्थ व त्यावरची उदाहरणे. आता इथे एक व्याख्या दिलेली आहे पहा. दिलेल्या श्रेणीमध्ये किंवा मालिकेमध्ये दिलेल्या प्राप्तांकाखाली किती टक्के प्राप्तांक वा गुणांक येतात हे दर्शविणाऱ्या अंकाला शततम क्रम किंवा पर्सेंटाईल रँक असे म्हणतात. दुसरी व्याख्या या ठिकाणी दिलेली पहा. दुसरी व्याख्या काय पहा. दिलेल्या मालिकेमध्ये एखाद्या विशिष्ट प्राप्तांकाखाली एकूण किती शेकडा गुण आहेत हे दाखविणाऱ्या अंकाला त्या गुणांकांचा शततम क्रम किंवा पर्सेंटाईल रँक असे म्हणतात. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या दिलेली पहा. दिलेल्या वितरणामध्ये विशिष्ट प्राप्तांकांच्या खाली किती टक्के प्राप्तांक येतात हे दर्शविणाऱ्या अंकाला शततम क्रम किंवा पर्सेंटाईल रँक असे म्हणतात. आता या ठिकाणी उदाहरण दिलेले पहा. P60 = 80, P60 = 80. याचा अर्थ 80 ह्या प्राप्तांकाखाली त्या श्रेणीतील 60% प्राप्तांक येतात आणि ह्या प्राप्तांकाच्या वर 40% प्राप्तांक येतात. म्हणजे 80च्या वर 40% आणि खाली 60%. आणि 80 ह्या प्राप्तांकाचा शततम क्रम 60 आहे किंवा PR = 60 असे सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. त्याच्यानंतर शततम क्रम काढण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली आहे साधी पद्धत. साधी पद्धत काय आहे ती बघूया. या पद्धतीमध्ये एकूण विद्यार्थ्यांमध्ये गुणानुसार क्रम दिला असता त्यावरून शततम क्रम काढता येतो. या पद्धतीचे सूत्र पुढील प्रमाणे. हे सूत्र आहे पहा. सूत्र असं आहे. PR = 100 - 100R - 50 / N. आता या ठिकाणी सूत्रामध्ये PR म्हणजे काय, शततम क्रम, R म्हणजे वर्गातील साधा क्रम त्या विद्यार्थ्याचा, N म्हणजे वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या. आता एक उदाहरण आपण पाहूया. कविताचा गणित विषयामध्ये 48 विद्यार्थ्यांमध्ये 8वा क्रमांक आला आणि इतिहास विषयामध्ये 50 विद्यार्थ्यांमध्ये 6वा क्रमांक आला. तर तिचे प्रावीण्य हे कोणत्या विषयात अधिक चांगले आहे. मग आता हे ठरवण्यासाठी आपल्याला सूत्रामध्ये किमती ठेवाव्या लागतील. जसं आता गणित विषयातील साधा क्रम R = 8 दिलेला आहे आणि एकूण विद्यार्थी गणिताचे 48 आहेत. तसं इतिहासाचे सुद्धा दिलेत. इतिहास विषयातला साधा क्रम 6 आहे आणि एकूण विद्यार्थी इतिहासाचे 50 आहेत. आता याचं सोल्युशन असं, जसं आता गणित विषयातला क्रम आपल्याला काढायचा आहे तर त्या किमती आपल्याला ठेवायला लागतील. जसं 8वा क्रमांक गणितात एकूण 48 विद्यार्थी या ठिकाणी ठेवले तर सूत्रामध्ये ह्या किमती ठेवल्यानंतर 800 - 50 / 48. आणखीन जर याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर 750 / 48. 48ने 750ला भाग दिला तर 15.625 आणि 100मधून जर 15.625 वजा झाले तर 84.375 या ठिकाणी हे उत्तर आपल्याला मिळतं. तसं इकडे इतिहास विषयामध्ये सुद्धा हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. पण इतिहासामधला क्रमांक 6 होता, 6वा क्रमांक आणि एकूण विद्यार्थी 50 होते. तर आता याच्यामध्ये किमतीमध्ये त्या ठिकाणी 6 ठेवल्यानंतर 600 - 50 / 50, 550 / 50. तर याचा भागाकार 11 आला. 100मधून 11 गेले 89. या ठिकाणी पहा 89 आहेत आणि या ठिकाणी 84.375. आता या ठिकाणी मोठा आकडा जो आहे तो 89 आहे. म्हणून 89 त्या ठिकाणी हे 84पेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ कविताची गणित विषयापेक्षा इतिहास विषयामधली प्रगती ही चांगली आहे. म्हणून निष्कर्ष मी असा लिहिला त्या ठिकाणी, कविताची गणित विषयापेक्षा इतिहास विषयातील प्रगती तुलनेने अधिक चांगली आहे. आता हे साधी पद्धत झाली. आता समजा जर वर्गांतर विभाजन सारणी दिली असेल, वारंवारिता विभाजन सारणी, तर त्यावेळेस शततम क्रम जो आहे
तो कसा काढायचा? तर ती काढण्याची पद्धती अशी आहे की या पद्धतीमध्ये वारंवारिता विभाजन जर सारणी दिलेली असेल तर प्राप्तांकाचा शततम क्रम हा पुढील सूत्राच्या सहाय्याने काढला जातो. हे सूत्र आता वेगळं आहे पहा. पी आर बरोबर 100/n या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये CFB अधिक FM डिवायडेड बाय आय आणि या ठिकाणी गोल कंसामध्ये x मायनस एल कंस बंद चौकटी कंस बंद. आता इथे काय काय दिलेलं आहे? पी आर म्हणजे संबंधित प्राप्तांकाचा शततम क्रम, CFB म्हणजे प्राप्तांक असलेल्या वर्गांतराच्या खालील संचित वारंवारिता, FM म्हणजे प्राप्तांक असलेल्या वर्गांतरासमोरची वारंवारिता, एक्स म्हणजे ज्या प्राप्तांकाचा शततम क्रम काढावयाचा आहे तो प्राप्तांक आणि एल म्हणजे प्राप्तांक असलेल्या वर्गांतराची खालची वर्गांतर मर्यादा. आता याच्यामध्ये आय राहिले. आय काय आहे? तर आय म्हणजे वर्गांतर लांबी. वर्गांतर लांबी ही आयने दर्शवली जाते. तर एल म्हणजे प्राप्तांक असलेल्या वर्गांतराची खालील वर्गांतर मर्यादा आणि आय म्हणजे वर्गांतर लांबी, ज्याला लेंथ ऑफ द इंटरवल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता उदाहरण दिलेले पहा. खालील दिलेल्या वारंवारिता विभाजन सारणीच्या आधारे 48 व 90 या प्राप्तांकाचा शततम क्रम काढा. या ठिकाणी क्लास इंटरवल दिलेले, फ्रिक्वेन्सी दिलेली 90 ते 99 8, 80 ते 89 12, 70 ते 79 16, 60 ते 69 20, 50 ते 59 12, 40 ते 49 8 आणि 30 ते 39 4 असे हे त्या ठिकाणी वारंवारिता विभाजन सारणी दिली आहे. आता ती उभ्या पद्धतीने जर लिहिली तर ती सारणी आपल्याला अशी दिसेल. तर याच्यामध्ये मला एक कॉलम वाढवावा लागेल. जसं आता वर्गांतरे आहेत, वारंवारिता आहे, एक कॉलम वाढवला संचयी वारंवारिता, ज्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं आपण म्हणूया. तसं आता इथे 4 आहे तर इथे 4 लिहिले. हे 4 याच्यामध्ये अधिक 8 केले 12 झाले, 12मध्ये अधिक 12 केले 24 झाले, 24मध्ये 20 अधिक ॲड केले 44 झाले, 44मध्ये 16 ॲड केले 60 झाले, याच्यामध्ये 12 ॲड केले 72 झाले, याच्यामध्ये पुन्हा 8 ॲड केले 80 झाले. तर या ठिकाणी एकूण वारंवारिता 80 आहे. तर आता या ठिकाणी पहा. आता इथे आपल्याला 48 या प्राप्तांकाचा शततम क्रम काढायचा आहे. इथे उदाहरण दिलेलं आहे काय की खाली दिलेल्या वारंवारिता विभाजन सारणीच्या आधारे 48 व 90 ह्या प्राप्तांकाचा शततम क्रम काढा. तर आता 48 जे आहे तो 48 कोणत्या वर्गांतरातील ते आपण पाहायचं. जसं आता या ठिकाणी मी वर्गांतर निवडलं कोणतं, 40 ते 39, याच्यामध्ये 48 येतं. तर याची खालची मर्यादा याला एल म्हणायचं. ह्या वर्गांतराची खालची मर्यादा जी आहे ती एल, त्याच्या समोरची वारंवारिता FM, त्याच्या खालची संचित वारंवारिता CFB आणि एन इथं दिलेलं आहे 80. एन म्हणजे सगळ्या वारंवारितेची बेरीज आणि आपल्याला काढायचं आहे 48. आता सूत्र असे पहा. PR इक्वल टू 100 डिवायडेड बाय एन इन स्क्वेअर ब्रॅकेट CFB प्लस FM डिवायडेड बाय आय इन ब्रॅकेट x मायनस एल ब्रॅकेट क्लोज आणि हा ब्रॅकेटसुद्धा स्क्वेअर ब्रॅकेटसुद्धा क्लोज. आता वरील सूत्रातल्या किमती ज्या ठेवायच्या आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये एन बरोबर 80 ठेवायचे, CFB बरोबर 4 ठेवायचे आपल्याला, हे पहा. FM बरोबर 8 ठेवायचे, त्याच्यानंतर आय बरोबर 10. आता 39 म्हणून 30 गेले तर या ठिकाणी वर्गांतर लांबी 10 आहे, इथे सुद्धा 10 आहे, सगळी 10 आहे म्हणून आय बरोबर 10. आता आपल्याला जो प्राप्तांक ज्याची शततम क्रम काढायचा ज्याचा, तो x बरोबर 48 आणि एल म्हणजे याची वर्गांतर ज्याच्यामध्ये 48 आहे त्याच्या खालची मर्यादा, वर्गांतर मर्यादा ती आली 39.5. तर अशा ह्या किमती आपल्याला या सूत्रामध्ये ठेवायच्या. त्याच सूत्रामध्ये मी किमती ठेवल्या. जसं आता इथे CFBची किंमत ठेवली, FMची किंमत ठेवली, 48 त्या ठिकाणी ठेवला, त्याची खालची वर्गांतर मर्यादा ठेवली आणि हे सूत्र सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. जसं आता 48 म्हणून 39.5 गेले तर आपल्याला या ठिकाणी 8.5 आलं. याचा गुणाकार केला 8 आणि 8.5चा तर उत्तर आलं 68. या ठिकाणी 68 आले पहा. 68 भागिले 10, याचा तिरपा गुणाकार केला 40 अधिक 68 108 भागिले 10,
ते गुणाकारात आहेत म्हणून चौकटी कंसाच्या बाहेर त्याला काढलं. 100 गुणिले 108 भागिले 80 गुणिले 10. तर या ठिकाणी काय केलं, हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य, 10ने भाग दिला म्हणजे शून्य उडवले. तर 108 भागिले 8 त्या ठिकाणी राहिलं. तर 8ने जर त्या ठिकाणी 108ला भाग दिला तर PR इक्वल टू 13.5 त्या ठिकाणी उत्तर आलं. तर याचा निष्कर्ष असा निघतो की 48 या प्राप्तांकाचा शततम क्रम हा 13.5 आहे. म्हणजेच 48 या प्राप्तांकाखाली 13.5% विद्यार्थी आहेत, असा याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. आता दुसरं एक उदाहरण म्हणजे आपल्याला 90 ह्या प्राप्तांकाचा शततम क्रम काढायचा आहे. तर तेच उदाहरण आहे, फक्त शततम क्रम 90चा काढायचा आपल्याला. तर ह्या रेंजमध्ये, या वर्गांतरामध्ये त्या ठिकाणी 90 ते 99 या वर्गांतरामध्ये त्या ठिकाणी 90 हा प्राप्तांक येतो. म्हणून मग याच्या खालची वर्गांतर मर्यादा जर पाहिली आपण ती L घेतली, याच्या समोरची वारंवारता FM, खालची संचित वारंवारता CFB आणि N बरोबर AT या सूत्रामध्ये किमती टाकल्या आपल्या. पहा, फक्त Xच्या जागी आपल्याला 90 घ्यावं लागेल आणि L 89.5, CFB बदललं आहे 72, FM 8 आहे. ह्या सगळ्या किमती आपण याच्यामध्ये टाकल्या. तर 90 वजा 89.5 याचं जर उत्तर आपण काढलं तर किती येईल, 0.5. आणि 0.5 आणि 8चा जर गुणाकार केला तर तो येईल 4, 4 भागिले 10. म्हणजेच याचा तिरपा गुणाकार केला तर 720 अधिक 4 724 भागिले 10. तिरपा गुणाकार केल्यानंतर 724 भागिले 10 आलं. तर 100 गुणिले 724 छेदाला 80 गुणिले 10, 0 0 पुन्हा तसेच कट केले. तर 0 कट झाल्यानंतर हा 0 गेला, हा 0 इथला गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. तर 724 भागिले 8 या ठिकाणी शिल्लक राहिलं. याचा भागाकार केला, PR बरोबर 90.5 आलं. तर याचा अर्थ असा आहे की 90 ह्या प्राप्तांकाचा शततम क्रम 90.5 आहे. म्हणजेच 90 ह्या प्राप्तांकाखाली 90.5% विद्यार्थी आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला शततम क्रम आणि त्याचा अर्थ आणि उदाहरणं या ठिकाणी मी सोडून दाखवलेली आहेत. शततम क्रमाचा अर्थ उलगडून दाखवलेला आहे. परीक्षेमध्ये टीप आली किंवा उदाहरण आलं तर त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवायला हरकत नाही. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.